मी विधी न्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता. वास्तविक यांना सवलती अनेक आहेत. यांना कसलाही टॅक्स ही सगळ्यात मोठी सवलत आहे. 6% फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे. त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना 10%च्या ऐवजी एकूण त्यांची उलाढाल होती त्याची 2%ची सवलत दिलेली आहे. असं असताना सुद्धा एवढ्याची ती गरिबांची सेवा करत नाहीत. त्यामुळं अशा प्रकारचा रोष त्या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे. महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ती लागू करत नाहीत, त्याचे दर कमी आहेत. त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी, तर अशा घटना घडणार नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल प्रशासनाचं काल पत्रक काढलं, त्यांनी अंतर्गत चौकशी केली. त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हात झटकलेले आहेत आणि नातेवाईकांवरच कुठेतरी आता मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग आम्ही कसा दोषी होणार? माझं म्हणणं आहे असं नाही. ती महिला आलेली होती, तिला नुसतं ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं? ते पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली आले असते तर बिल झालं असतं. महात्मा फुले जीवनदायी तर लागू नसणारच, तर हे हॉस्पिटल लागूच करून घेत नाही. त्यामुळेच अशी घटना घडतात. आणि मग नातेवाईकांचा आक्रोश, एखादं मृत्यू होणं, त्या फार त्या घरात काय 2 मुली आता मुलं झाली, काय करायचं त्यांनी? फार मोठे प्रश्न असतात. त्यांनी थोडंसं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांची मोजणी सगळीकडे पाहायला मिळाली. ससूनच्या काही डॉक्टरांना सुद्धा लाच घेताना पकडण्यात आलं. डॉक्टर नाही, त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फर्निचरच्या कामामध्ये लाच घेताना त्याला अटक झाली, हे खरं आहे. भाषणामध्ये आपला उल्लेख केला की आयुष्यमान योजना लागू करून घेत नाही, का करून घेत नाही, अडचणी काय नाही शासनात? त्यांना काय झाले, त्यांचे दर आहेत कमी, ते दर आहेत बाकीच्या दरांची आवाज सव्वा. मग ते म्हणतील इथं एवढं दर कमी, मग आम्ही कसं द्यायचं, म्हणून ते लागू करून घेत नाही, असं माझा समज झालेला आहे. तर अनेक वेळा आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते होत नाही. सत्य तर काय लोकशाहीमध्ये करता येत नाही. त्यांना बोलवून विनंती करणं, त्यांना सांगणं हे लागू करा, तुमचा तो डिपार्टमेंट वेगळा करावा. परंतु तो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुठल्याही मुंबईच्या दवाखान्यामध्ये योजना नाही, कुठल्या कुठल्याही. बाजूला माणिकराव फोकाटे आलेल्या पैशाचं गुंतवणूक करता का? पैसे लग्नासाठी कोकाटे साहेबांची काही मी प्रतिक्रिया ऐकली नाही, परंतु अजितदादांची मी प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी सांगितलं हा सीझन आणि पुढचा सीझन तुमची आर्थिक परिस्थिती बघता हे काही शक्य नाही, ते कायमची कर्जमाफी करणार नाही असं काही सांगितलं नाही. आणि मुख्य त्यांचं सांगितलं, अजितदादा तसं बोलले नाही. मला वाटतं आर्थिक परिस्थिती वर्ष 2 वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार, कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे होणार आणि सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण होणार. हे पैसे घेतात आणि शेतकरी ऐकलं नाही, ते म्हणतात की हे पैसे घेतात आणि मुलांची लग्न मला ते तुम्ही सांगितलं. आता मी माहिती देऊन तुम्हाला सांगेन. चांगला आहे, राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार असं आनंद आहे मला. दुसरं महत्वाचं शक्तीपीठ मार्गाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी परवा मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्तीपीठ रस्ता करायचा आहे, लादायचा आहे. त्यांना शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल. मी तुम्हाला सांगितलं की कुणीच सांगितलं हे विषय, मी त्या गाडीत होतो ना. खोटं बोलतायत. मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की अजितदादांनी ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कोणाची, ती म्हणाले प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री, त्यांना कुठली गाडी ती भाड्याने दिली. त्यामुळे सत्ता बनावा झाला. पालकमंत्री आपला भाड्याच्या गाड्याने जातो, एसी चालूच होता, मी होतो ना त्या गाडीत. चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही. ते म्हणाले की 5 गाड्यांना यापूर्वी परवानगी दिलेली आहे. 2-3 मंत्री होतात जिल्ह्यातले, त्यांना 2-3 त्यांना न्यायाधीश येतात. महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यात येतात. 5 गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे, 2 आहेत तर ती भाड्याने घेतात, ते बरोबर नाही. पैसे बी दिलेले आहेत. लगेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिष्टाच्या सचिव आपल्या म्हैसकर मॅडमला फोन लावला, त्यांनी आजच्याच परवानगी द्या. काय बिघडलं? 5 गाड्या आपल्याला VIP लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शनाला मिळाल्या,
तर इशी बंद नव्हता. हातात चूक आहे. पालकमंत्री भाड्याच्या गाडी फिरतात त्यांच्याबद्दल त्यांना राग आला. एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जायकाकडनं आपण डेव्हलपमेंट बँकेचं मंजूर झालेलं आहे. तो अजून जायकाच व्हायचा आहे. मला वाटतं मला मी जे मगाशी सांगितलं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे असतील तर आमचे हे बळकट करण्याची आवश्यकता. हे जर बळकट झाले तरच गरिबांची सेवा चांगल्या प्रकारे होईल. आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे आणि एक दर एक प्रिस्क्राईब करून केली पाहिजे. खाजगी दवाखान्यांनी काय घ्यावं काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार. तो अजून जायकाच व्हायचा आहे. मला वाटतं मला मी जे मगाशी सांगितलं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे असतील तर आमचे हे बळकट करण्याची आवश्यकता. हे जर बळकट झाले तरच गरिबांची सेवा चांगल्या प्रकारे. आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे आणि एक दर एक प्रिस्क्राईब करून केली पाहिजे. खाजगी दवाखान्यांनी काय घ्यावं काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार. काय झालेलं आहे की आयुष्यमान भारत आणि हे 5 लाखाच्या दोन्ही सेम आहे. त्यामुळे एकेकाचा लाभ दोन्हीकडे घेण्याचा प्रयत्न होतो. तर ते कंबाईन करून योजना आता आपण आणलेली आहे. त्यामुळे त्याला 5 लाखाचीच मिळणार. तर त्यामध्ये डबल व्हायचं एकाच. म्हणजे आता समजा आता हल्ल्या तर महात्मा फुलेमध्ये आहे आयुष्यमान भारत. त्याचा गैरवापर होईल म्हणून आपण ती कंबाईन योजना काम काही करणार ते जे समन्वयक होते ते आता काय आहे सार्वजनिक आरोग्य विभाग बघते माहिती साहेब. मला आता मंजुरी सांगितलं की काय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा आपल्या शासनानं सगळं कायदा केलेला आहे की असे पुतळे बसवण्यासाठी आपल्याला पण या पुतळ्यांचं फार मोठं महत्त्व आपल्याला आहे. या पुतळ्याचं संरक्षण होणं त्याच्याबद्दल त्याचं काही विक्रम न होता कामा नये याची काळजी सरकार घेते. आता पट्टणकोटला शिवाजी महाराजांचा जो बसलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं परवानगी मिळायला उघडा. तसंच मी आता मंजुराची म्हणून तिथे दोन्ही पुतळ्याला झाकून ठेवा. परवानगी मिळालं तर त्याला परवानगी नाही मिळालं तर मग झाकून ठेवा. काढू नका असं बोललेलं आहे. तुम्हाला श्रावणबाळ आरोग्य योजनेचं म्हटलं जातं. तुम्ही धर्मादाय जी गरीब रुग्णांसाठी पाठ त्यामुळे अद्याप काही रुग्णालय डॅशबोर्ड त्याचा लावत नाही. गरीब रुग्णांच्या डॅशबोर्ड सगळीकडे लावला जातो. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रामेश्वर नाईक काय गेल्या वेळा ते मंगेश चुके होते तर ऑनलाईन तिथंच दिसतंय मंत्रालयात डॅशबोर्ड सगळे लागले. त्याची जर स्पेसिफिक असेल तर मी मुख्यमंत्र्यांकडे करेन. यंदाच्या वाढदिवसाचा वेगळा काय आणि श्रावण बाळ जो आहे ना ती मला जी मिळालेली आहे 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना मुलं बघत नाही सुना बघत नाही त्यासाठी एकत्रित योजना आपण आणली. आईला आणि वडिलांना पेन्शन द्यावी. त्यामुळे त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं. त्यामुळे माझं नाव श्रावणबाळ. ऑपरेशन आहे न करण्याचं कारण शासनाकडून त्यांना जे ऑपरेशनच्या बद्दलचे पैसे मिळतात त्याचा दर खूप कमी असतो. तर ह्याच्यामध्ये दरामध्ये नाही फक्त ऑपरेशनचाच नाही पाठचा रेट नर्स रेट त्यानंतर ICUचे रेट म्हणून त्याला एकदा आता त्याला युनिफॉर्मिटी आधी पाहिजे. आता ह्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलणार. संकल्पना आहे मी 75वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्या दिवशी संकल्प जाहीर करतो. साहेबांचा काय फायदा घेणार का तुम्ही काय घेणार